पर्यवेक्षण कक्षात तुमचंही स्वागत आहे, कारण तुमची भूमिका फार महत्वाची असते. 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असतात. 12वा खेळाडू फार महत्वाचा आहे. धीरज ऑन इज बॉलिंग मार्क. द गेम इज ऑल सेट. पहिला चेंडू हा उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना निश्चितच वडवली संघाचा अजिंक्य सुरुवात करतो. मला असं वाटतं त्याच पद्धतीची गोलंदाजी तो चेंडू मैदानाच्या आतमध्ये धीरजच्या माध्यमातून इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. हे बॅटल अतिशय महत्वाचं आहे. हाय व्होल्टेज गेम मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांनो तुम्हाला इथे मात्र पाहायला मिळेल. पैसा वसूल सामना. गोलंदाज तयार धीरज. या अगोदर चांगली फलंदाजी भरत आणि सतीश या दोघांची राहिली होती. हा सामना महत्वाचा आहे आणि यावेळेस कशा पद्धतीने फलंदाजी राहील धीरज. इथे फुलटॉस आहे आणि 2 क्षेत्ररक्षकांना इथे मधून चेंडू निश्चितच ट्रॅव्हल होत आहे सीमारेषेच्या अंतर्गत. इथे मात्र चेंडू अडवला जातोय आणि 2 धावा धावफलकावर जोडण्याची संधी इथे मात्र दिली जाते. 2 धावांच्या मदतीने निश्चितच धावफलक आता आपण पाहतोय 2 पर्यंत जाऊन इथे मात्र विस्तावलेला आहे. खऱ्या अर्थाने धावफलकाला सुरुवात झाली, प्रारंभ झाला, आरंभ झाला आणि धावफलकाचा श्रीगणेश झाला असं म्हणायला हरकत नाही. कोणत्याही गोष्टीचा श्रीगणेश होणं, सुरुवात होणं फार महत्वाची असते. धीरज इथे मागे सरून कुठेतरी रूम क्रिएट करून फटका सजवायचा होता. ऑन द अप इथे मात्र चेंडू खेळून काढायचा होता, ड्राईव्ह करायचा होता, पिच ड्राईव्ह. चेंडू फळीचा कोणताही संपर्क आला नाही. निर्धाव चेंडूची सांगता करताना धीरज नावाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतं. या अगोदर तुम्ही काय केले त्यातून तुम्हाला आत्मविश्वास जरूर मिळाला असेल, परंतु क्रिकेट प्रत्येक वेळेस नवीन असतं. यावेळेस वेल प्लेसमेंट चांगली आहे. चेंडू सरळ गेला, ब्लॅक स्पिनर जाऊन आदळला आणि यावेळेस हा अप्रतिम दर्जाचा चौकार. त्यांना 6 पर्यंत जाऊन स्थिरावलेला आपल्याला निश्चितच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज धीरज यावेळेस पायांमध्ये ठेवलेला आहे. लेग बिफोर विकेट इथे मात्र ग्राह्य धरली जाणार नाही. 2-3 क्षेत्ररक्षक महाविकास आघाडी झाली. यावेळेस चेंडूला अडवण्यामध्ये तरी सुद्धा चुका झालेल्या आहेत आणि मला असं वाटतं 3 धावा धावफलकावर इथे मात्र पाहता पाहता जोडल्या गेलेल्या आहेत. ज्या वेळेस मोठे फटके मारण्याची संधी तुमच्याकडे नसेल त्या वेळेस अशा पद्धतीने निश्चितच डिफेन्सिव्ह शॉट मारून 1, 2, 3 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या पाहिजेत. मैदानाच्या आतमध्ये त्याही गोष्टीला तितकं महत्व दिलं गेलं पाहिजे. सिंगल्स अँड डबल्स आर दी लाईफ लाईन ऑफ क्रिकेट असं म्हटलं जातं. मैदानाच्या आतमध्ये तेच सुरू आहे. धावफलक 3 ने वाढत असताना यावेळेस आपण 9 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या निश्चितच पाहू शकाल. गोलंदाजीच्या मार्गावर स्वतःला तयार करताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे एकच षटक असेल, कारण सामना 4 षटकांचा आहे. दुसऱ्या फेरीला सुरुवात झालेली आहे. लॉंग ऑन आणि त्याचबरोबर वाईडिश लॉंग ऑन. यावेळेस हा चेंडू अप्रतिमरित्या इथे मात्र फेकून काढला. धीरज याने फलंदाजाला असं वाटलं त्याच पद्धतीचा समोर ठेवणारा एखादा चेंडू आपल्या समोर येईल, त्यासाठी फलंदाज कदाचित तयार सुद्धा असेल. ज्या वेळेस मुख्य फलंदाज फलंदाजी करत असतो, नॉन स्ट्रायकिंग एंडला दुसरा फलंदाज असतो, तो खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टींचा अवलोकन करत असतो. गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतो, त्याचा टप्पा कोणता आहे, फिरकी कोणत्या बाजूने देतोय, उचळी किती देतोय आणि तो फलंदाजीसाठी स्ट्रायकिंग एंडला ज्या वेळेस जातो त्या वेळेस त्याच्यासाठी ती परिस्थिती त्याने घेतलेला आढावा अथवा अनुभव त्याच्या कामी येत असतो. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये ते झालं नाही. हा चेंडू निर्धाव फेकला गेला. पहिलं षटक संपलं. 9 धावा यावेळेस या धावफलकावर लागलेल्या मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतील. निर्धारित 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांचा विचार केला तर ग्रामीण जरी क्रिकेट असेल तरी मला असं वाटतं कमीत कमी 45 ते 50च्या मध्ये धावा इथे मात्र या धावफलकावर जोडणं फार गरजेचं आहे. कारण अलीकडच्या काळातील क्रिकेट बदललंय. स्फोटक फटके निश्चितच खेळताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. ज्या वेळेस समोर बॅटने खेळून काढता येत नसेल तर मागच्या दिशेने फटके मारतात. जांबुडे येथे रंगलेला तो सामना निश्चितच त्याच्या क्लिप्स व्हायरल झाल्या. मिस्टर परफेक्ट आपण पाहू शकाल. राहुल सोमने याने मारलेला फटका आपल्याला निश्चितच पाहायला मिळाला टेंबरे संघाच्या विरोधात आणि तिकडे मात्र त्या दिवसाच्या खेळावर त्याने अधिराज्य गाजवलं असं म्हणायला हरकत नाही. हाय व्होल्टेज ड्रामा होता. त्या पद्धतीचे फटके मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. गोलंदाज तयार. यावेळेस ही मिस टायमिंग आहे. हवा तसा संपर्क चेंडूपैचा आला नाही. मिडल मध्ये बॅटच्या घेता आला नव्हता. एकदा पूर्ण दुसरीसाठी यावेळेस पंचांकडे दाद मागितली जाते. पंच कोणत्याही पद्धतीने सहमतीकडे मात्र दर्शवत नाहीयेत. वेल रनिंग, गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. मैदानाच्या आतमध्ये चांगली धावगती ते मात्र कायम केलेली आहे. मानव जातीचा पूर्ण विचार केला तर हुसेन बोल्ट नावाचा जो मानव आहे निश्चितच तो सर्वात तेज आहे. सर्वात जास्त निश्चितच धावगती त्याच्याकडे आहे. परंतु या 6 विकेट्सच्या मध्ये कदाचित त्याला धावायला सांगितलं तर
आपले जे फलंदाज धावतात तितकी त्याची धावगती तिकडे मात्र राहील का, हा सगळ्यात मोठा प्रश्न मित्रांनो आहे. पाहिजे चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट्स मैदानाच्या आतमध्ये चांगली निश्चितच रनिंग आपल्याला पाहायला मिळाली. 11 धावा धावपलकर लागलेल्या असताना दुसऱ्या षटकाला सुरुवात केलेली आहे. दीपक नावाच्या गोलंदाजाने पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यात. आतापर्यंत जास्त चेंडू सतीशच्या माध्यमातून खेळून काढलेले आहेत. भरत याला निश्चितच तितकी संधी मिळाली नाही. यावेळेसचा फटका सुद्धा तितका चांगला नाही. बॉटम हँडचा वापर जरूर झाला, गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. ही जी लेंथ आहे ना, त्या लेंथ मध्ये फलंदाजाला निश्चितच त्याचे जे आर्म आहेत ते स्ट्रेच करण्याची संधी मिळत नसते. बॅकलिफ्ट शॉट आली की फलंदाजी करणारा फलंदाज मोठा फटका खेळू शकत नाही. त्याला खऱ्या अर्थाने अपवाद आहेत. हार्दिक पांड्या नावाचा फलंदाज अपवाद आहे, त्याला अपवाद निश्चितच एबीडी असतील आणि प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात, परंतु प्रत्येक वेळेस ती गोष्ट तिकडे मात्र होईलच असं नाही. मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त एक धाव घेताना सतीश, त्याच्या साथीने भरत नावाच्या फलंदाजाला आपण पाहिलं. 12 धावा धावपलकर आणि मला असं वाटतं बऱ्याच अंतराळानंतर स्ट्रायकिंग एंडला भरत आलेले आपल्याला पाहायला मिळतील. बराच वेळ नॉन स्ट्रायकिंग एंडला जर एखाद्या फलंदाजाला राहावं लागत असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा फ्रस्ट्रेशन येत असतं. गोलंदाज तयार. इथे फुलटॉस आहे, समोर खेळून काढलेत मित्रांनो. फुलटॉस चेंडू तुम्हाला जर खेळायचा असेल तर तुम्हाला निश्चितच त्याला स्लॉक करायचंय लेग साइड रिजन मध्ये, किंबहुना निश्चितच पॉइंटच्या डोक्यावरून तुम्हाला गलीच्या डोक्यावरून त्याला जर खेळता आला तर जास्त धावा येत असतात. अदरवाईज अशा पद्धतीचे लोअर फुलटॉस ज्यावेळेस तुम्ही समोर खेळता त्यावेळेस निश्चितच फक्त आणि फक्त एकेरी दुहेरी धाव अंकित होत असते. 13 धावा धावपलकर. गोलंदाजी आतापर्यंत चांगली राहील. धीरज याने चांगली गोलंदाजी केली आणि दीपक त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चांगली गोलंदाजी करतो. ती रीत याच्या माध्यमातून पकडली जाते. गोलंदाज तयार. यावेळेसचा फटका चांगले 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये प्लेस केला जातोय आणि आपण पाहिलं चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण झालं. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळाडू होते, त्याने चेंडू अडवला, त्याने फेकी केली. 14 धावा यावेळेस धावपलकर लागलेल्या आहेत. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर मला असं वाटतं 10 चेंडूंचा खेळ झालाय. फक्त आणि फक्त एक चौकारा आलाय आणि या 10 चेंडूंमध्ये निर्धारित 4 षटकांमध्ये एक चौकारा आला असेल तर त्यानंतर मोठे फटके येणे गरजेचं आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, यावेळेस अयशस्वी आणि फलंदाजी करत असताना धडाकेबाज वडवली संघाला लागला पहिला हादरा. सभेमध्ये अनेक आमदार आहेत, त्यातून राजूदादा निश्चितच मित्रांनो एक वेगळा ठसा आहे. खऱ्या अर्थाने आपलं कर्तृत्व जर त्या पद्धतीने असेल तर लोक आपल्याकडे किंवा वेगळ्या नजरेने पाहत असतात. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं की फलंदाजी चांगली राहिली नव्हती. मी ज्या गोष्टीचं वर्णन केलं होतं ती गोष्ट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. कारण जास्त वेळ तुम्ही नॉन स्ट्रायकिंग एंडला ज्यावेळेस थांबताना त्यावेळेस तुमच्यामध्ये फ्रस्ट्रेशन आलेलं असतं आणि कुठेतरी एक थोडा उतावळीपणा उत्सुकता आलेली असते. मैदानाच्या आतमध्ये ह्या सगळ्या गोष्टींवर निश्चितच कंट्रोल करणं बोलणं जितकं सोपं आहे प्रॅक्टिकली तितकं सोपं नाही. त्याचा प्रत्यय आपल्याला आला. धावपलक 14 वर असताना गडी बाद झाला. भरत बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज सतीशच्या साथीने प्रवीण मैदानाच्या आतमध्ये. रवी यावेळेस फटका फसलाय. पाहायचंय झेल घेण्याची संधी आहे, सोडली गेली. 2 धावा या धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. तेलही गेलं तुपही गेलं. 2 धावा जिकडे धावपलकावर आलेल्या आहेत. जिकडे एखादा फलंदाज बाद करण्याची संधी होती, अगोदरच बॅकफुटला असलेल्या संघाला अजून बॅकफुटवर ढकलण्याची संधी होती आणि क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने हाफ चान्सेसला फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करायचं असतं. ही चान्स मात्र तशी फुल चान्स होती आणि इकडे मात्र मिस्ड आउट केली गेली, ड्रॉप बाय द फिल्डर. आणि यावेळेस धावपलक आपण पाहिलं तर ते आहे 16 पर्यंत. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. 3रं षटक जोपर्यंत सुरू होतं जाऊया डीजेच्या माध्यमातून संगीत ऐकूया.
स्वरूप कसं आहे ना त्यावरून निश्चितच टार्गेट निश्चित केलं जातं. मला असं वाटतं डावाची सुरुवात करण्या अगोदर वडवली संघाने 55 ते 60 धावांचा विचार केला असेल, परंतु आता मात्र ज्या पद्धतीने फलंदाजी 2 षटकांमध्ये झालेली आहे, मला असं वाटतं 40 धावांपेक्षा वरती जितक्या धावा येतील तितक्या निश्चितच गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांसाठी त्या अधिकच्या असतील किंवा डिफेंड करण्यासाठी त्यांना गोलंदाजी करताना कुठेतरी निश्चितच चांगली गोलंदाजी करण्याचा वाव तिकडे मात्र दिला जाईल. कमीत कमी 40 धावा या धावफलकावर लावणं कोणत्याही परिस्थितीमध्ये इन आउट कंडिशन मध्ये इथे मात्र क्रमप्राप्त असेल फलंदाजांसाठी. 16 धावा धावफलकावर आहेत आणि क्रिकेटमध्ये निश्चितच एका चेंडूवर 6 धावा कमवण्याची सुद्धा संधी असते. 3-4 मोठे फटके आले तर हे धावफलक पाहता पाहता पुढे गेलेलं आपल्याला पाहायला मिळेल, पण प्रॅक्टिकली ते न्यावं लागेल. नुसतं बोलून निश्चितच मित्रांनो काही होत नसतं. गोलंदाज क्रमांक 3 साठी मैदानात आपण पाहू शकाल हायवे एंड कडून रोशन. सतीश साठीचा हा चेंडू आहे, फुल लेंथ आहे आणि सतीश याच्या फलंदाजीचा आपण विचार केला तर फलंदाजी करत असताना थोडी अधिकची घाई करतो, अगोदरच स्टान्स चेंज करतो, थोडा बॅकफुटला येतो आणि वेट करून चेंडू मारण्याचा प्रयत्न केला जातो. यावेळेस फुलर लेंथ असेल तर निश्चितच प्रॉब्लेम येत असतो. राईट आर्म राऊंड. यावेळेसचा चेंडू बदलून यावेळेस टाकलेला आहे. फलंदाजांची धावांची भूक भागवणारा हा हुकचा फटका, हा चौकार. फार चांगलं संगीत आहे खरं तर तेरेनाम पिक्चर मधलं हे. ते जर तुम्ही तसंच ऐकवलं तर फार बरं वाटेल. गोलंदाज तयार. इथे फटका चांगला आहे, पायाचा एक क्षेत्ररक्षक डीप मधून येतील. मला असं वाटतं डीप कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षकाला यावं लागतं. मोठा डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल केलाय. एक धाव पूर्ण, 2 झाल्या पूर्ण. तिसरी साठी जातील का? नाट्यमय परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. चौथी साठी यावेळेस जातील का? हा खरं तर फार मोठा प्रश्न आहे. मला असं वाटतं इथे मात्र कल्याण तालुक्यातील वडवली संघ आहे हा जर मुरबाड तालुक्यातील वडवली संघ आहे हा जर कल्याण तालुक्यातील वडवली संघ असता तर इथे मात्र 4 धावा पूर्ण असून 5वीला ते निघाले असते. अशा पद्धतीने निश्चितच धावगती त्यांची आम्ही बऱ्याचदा पाहिलेली आहे. भिवंडी ठाणे परिसरात समालोचनासाठी अनेकदा आम्ही असतो आणि त्यावेळेस हे संघ खेळताना पाहतो त्यावेळेस निश्चितच त्यांचं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये वर्चस्व का आहे या गोष्टींची उत्तर आम्हाला तिकडे मात्र मिळत असतात. धावफलकावर धावा 23. गोलंदाजाला पुन्हा एकदा तयार व्हावं लागतं. रोशन तयार असतील. रोशन याला नावाप्रमाणे गोलंदाजी करता येते की नाही? आतापर्यंत आपण पाहिलं तर 7 धावा आलेल्या आहेत. इथे फुलटॉस आहे. यावेळेस यष्टीरक्षक चूक करतोय फ्लाय स्लिप वरचा क्षेत्ररक्षक आणि यावेळेस नशिबाची हात मिळवणी करत असताना हा फलंदाज आणि संघ बडवली यावेळेस नशिबाचा चौकार. क्रिकेटमध्ये काय बेसिक असतात मित्रांनो, ज्या वेळेस चांगले चेंडू टाकले जातील त्यावेळेस तुम्हाला सन्मान करावा लागतो. मोठे फटके येत नसते तर एकेरी दुहेरी धावा घ्यायच्या असतात आणि गोलंदाज काय एक मशीन नसते. कधीतरी तुम्हाला तो लूज बॉल देणारच आहे आणि त्यावेळेस त्या मिळालेल्या खराब चेंडूचा खरपूस समाचार घेता आला पाहिजे. इथे आडव्या बॅटने स्लॉक करायचंय. पुलर लेन डिलिव्हरी आहे आणि त्या पद्धतीने गोलंदाजी होते. आडव्या बॅटने तुम्ही हा फटका सजवण्याचा निश्चितच निरर्थक प्रयत्न केला. मित्रांनो चुकीच्या दिशेने वेगाने जाण्यापेक्षा निश्चितच योग्य दिशेला हळूहळू जाणं कधी चांगलं असतं आणि पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये तो प्रयत्न येते मात्र पुढच्या ठेच आणि मागचा शाना असंही म्हटलं जातं. मैदानाच्या आतमध्ये करताना आपण फलंदाज पाहू शकाल का? रोशन तयार असतील यावेळेस. हा फटका सुद्धा फसलाय खऱ्या अर्थाने. आपण पाहू शकाल रोशन याला मैदान सोडावं लागेल आणि क्रमांक 2 चा झटका यावेळेस लागतोय फलंदाजी करत असणाऱ्या वडवली या संघाला लागलेला मोठा हादरा. आतमध्ये सतीशच्या बरोबर
फलंदाजी करण्यासाठी अवेलेबल असेल. आतापर्यंत गोलंदाजी फार चांगली राहिलेली आहे गोलंदाजी करणाऱ्या कोलटण या संघाची. आणि गोलंदाजांचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 7 आल्या होत्या आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा आलेले त्या 11. आणि एखादं मोठं षटक यानंतर निश्चितच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं का, खरं तर पाहणं फार औत्सुक्याचं असेल. पाहायचे कशा पद्धतीने शेवटच्या षटकामध्ये ते मात्र फलंदाजी होईल वडवली संघाची. धावपलकर धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहेत 27 आणि 13, 14, 15 धावा जर या षटकामध्ये आल्या तर धावपल कुठेतरी सन्मानजनक परिस्थितीमध्ये गेलाय असं निश्चितच आपण म्हणणार आहोत. पाहायचं याहीपेक्षा अधिक धावांकडे खऱ्या अर्थाने खेळाडू कक्ष आस लावून असेल. पाहायचंय गोलंदाज क्रमांक 4 साठी नवीन वापरला जाईल. यावेळेस जयेश नावाचा गोलंदाज गोलंदाजीसाठी आहे. पहिला सामना ज्यावेळेस कोलटण संघाने जिंकला होता त्या सामन्यामध्ये काय अप्रतिम फलंदाजी या फलंदाजाची आपण पाहिली होती. 29 धावांचं कॉन्ट्रीब्युशन राहिलं होतं आणि दिमागदार पद्धतीने सामना तो संपवला होता. क्लीनचेस विक्ट्री फॉर हिज टीम. यावेळेस पुन्हा एकदा तयार असेल. पहिला चेंडू पायांमध्ये ते मात्र ठेवला जातो आणि यावेळेस एज अँड प्रॉपरली टेकन बाय द फिल्डर. यस इट इज. विकेट गोज डाऊन. मध्ये आपण निश्चितच पाहू शकता पहिल्या चेंडूवर अप्रतिमरित्या फ्लाय स्लिप रिजन मध्ये झेल इथे मात्र घेतला गेला आणि मैदानाच्या आतमध्ये नव्यानं गेलेला अजिंक्य खऱ्या अर्थाने इथे मात्र एकही धावपलकर न जोडता मैदानातून बाहेर आलेला आपण निश्चितच पाहू शकाल. नवीन फलंदाज सतीशच्या साथीने योगेश मैदानाच्या आतमध्ये निश्चितच इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो इथे मात्र फार चांगली गोलंदाजी करतायत कोलटण संघाचे सर्व गोलंदाज. आतापर्यंत 21 धावा धावपलकर व्यक्तिगतरित्या जोडलेले आहेत. सतीश आणि चांगली फलंदाजी त्याची राहिली, परंतु जे काम आहे ना ते निश्चितच ते निश्चित ध्येयापर्यंत घेऊन जावं लागेल. ज्याच्या जीवनामध्ये निश्चित ध्येय नसते त्याला वेळ घालवण्यासाठी मित्रांनो साधनं शोधायची गरज असते. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये ध्येय निश्चिती होते का? हा चेंडू पायांमध्ये ठेवला गेलेला जयच्या माध्यमातून चेंडू इथे मात्र अडवला गेला. डायरेक्ट हिट कोणत्या पद्धतीने देण्याचा इथे प्रयत्न नसेल. एका धावेवर निश्चितच खुश असेल संघ कोलटण, कारण हे डेथ ओव्हर आहे. हे शेवटचं षटक आहे, हाणामारीचं तोडफोडीचं षटक म्हणून ज्याला म्हटलं जातं. या षटकामध्ये मोठे फटके येणं खरं तर फार क्रमप्राप्त आहे, गरजेचं आहे. अँड दिस इज द नीड ऑफ द सिच्युएशन आणि ही निश्चितच वेळेची गरज आहे वडवली संघासाठी. पाहायचंय ही जी अपेक्षा त्यांची पूर्ण इथे मात्र करण्यामध्ये समर्थ ठरतील. सतीश नावाचे फलंदाज आतापर्यंत चांगली फलंदाजी जरूर राहिली आहे, परंतु निश्चितच शॉर्टर व्हर्जन क्रिकेटमध्ये तुम्ही किती चेंडू खेळता आणि त्या चेंडू खेळल्यानंतर किती धावा बनवता याचं जे इक्वेशन असतं ना हे फार महत्वाचं असतं. स्ट्रायकिंग रेट आपला हाय असणं कधी गरजेचं असतं. पाहायचं मैदानाच्या आतमध्ये 21 धावा आतापर्यंत त्याने निश्चितच कॉन्ट्रीब्यूट केलेल्या आहेत. यानंतर या षटकातील 4 चेंडूचा काही शेष. धावपलकर धावा 28. Edge and taken by the wicket keeper. Wicket goes down. Gadi baat. धावपलकर धावा आपण पाहिल्या तर निश्चितच त्या आहेत 28 धावा. धावपलक कुठेतरी थांबला. 3 चेंडूंचा खेळ यानंतर येण्याशेष आहे आणि आपण पाहू शकाल अबेल नावाचा फलंदाज फलंदाजीसाठी अवेलेबल असेल. या अगोदर चांगली फटकेबाजी त्यांनी केली होती. इथे फटका फसलाय. झेल घेण्याची संधी आहे आणि अप्रतिमरित्या ते मात्र ऑन दी एज झेल घेतला गेला. फलंदाज बाद.
अपील बाद झाले. नवीन फलंदाज भास्कर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहू शकाल. या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडूंचा सामना करत असताना मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये मला असं वाटतं 3 गडी बाद झालेले आहेत. धावपलकर धावा थांबलेले आहेत. 28 धावा धावपलकर. इथे हा फटका सुद्धा तितका चांगला नाही. पाहायचे इथे झेल होतोय का. यावेळेस झेल धरतीला दान केला गेला आणि अतिशय महत्वाच्या क्षणी यावेळेस धावपलकाला चालना मिळते. हा चौकार. झालेली आहे. वाढ आणि गती निश्चितच स्वप्नील जिवंतपणाचं लक्षण असतं. मैदानाच्या आतमध्ये निश्चितच एक चौकार आलेले 32 धावा धावपलकर. शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर एखादा बिगिट. इथेही फटका मोठा आहे. उंची तर मिळाले. अंतर मिळेल का. येस इट इज. योग्य उंची योग्य अंतर. चेंडू झाला चुमांतर. षटकार. फलंदाजांना जमलं नव्हतं. मला असं वाटतं क्रमांक 5 साठी गेलेल्या योगेशच्या माध्यमातून चांगली फलंदाजी झाली आणि कुठेतरी कॉन्फिडन्स वडवली संघाला इथे मात्र मिळाला. शेवट चांगल्या पद्धतीने इथे मात्र करण्यामध्ये योगेश नावाचा फलंदाज सफल ठरला. 3 चेंडूचा सामना करत असताना मला असं वाटतं 11 धावा धावपलकर जोडल्या आणि ह्या 11 धावा अतिशय महत्वाचे आहेत. हे शेवटचे चौकार आणि षटकार या सामन्याच्या निकालावर निश्चितच इम्पॅक्ट सोडतील. 38 धावा धावपलकर आहेत. 39 धावांचं लक्ष असेल आणि हे लक्ष कशा पद्धतीने गाठलं जातं. 38 धावा डिपेंड केले जातात की 39 धावा या धावपलकर जोडल्या जातात. आपल्यापर्यंत ऐकवण्यासाठी सज्ज आहेत ऑफिशियल कॉमेंटेटर स्वप्नील पोटे सर. धन्यवाद. धन्यवाद सुनील सर. आतापर्यंत आपल्या सुमधुर वाणीने सर्व प्रेक्षकांचं मनोरंजन केलं त्याबद्दल आणि मला बोलायची संधी दिली त्याबद्दल. सामन्याकडे वळूयात. जर का सामन्याचा विचार केला तर प्रथम फलंदाजी करत असताना वडवली संघाने 4 षटकांमध्ये धावा धावफलकर लावल्या त्या 38 आणि 39 धावांचं आव्हान ठेवलंय ते कोल्टन संघासमोर आणि 39 धावांचं पाठलाग करण्याकरता सलामीवर जोडी जयेश आणि चंदू मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकता. जयेश आणि चंद्रकांत अशी ही जोडी. त्याचप्रमाणे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अजिंक्य
अजिंक्यचा पहिला चेंडू सामोर जाईल तो चंद्रकांत आणि चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला चेंडू जातो मिड ऑन रिजन मध्ये. दरम्यान एक धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि बघता बघता 2 धावा इथे धावून पूर्ण झाल्या. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या. 2 धावांच्या सहकार्याने संघाचं खातं उघडलं गेलं. श्री गणेशा झाला. धावफलक हल्लं जाऊन पोहोचलं 2 धावांवर. चंद्रकांतला माहिती आहे 39 धावा करायचे, जास्त लक्ष मोठं नाहीये. पहिल्या चेंडूला सन्मान दिला. 2 धावा तरी देखील धावून पूर्ण झाल्या आणि आता पुन्हा एकदा अजिंक्य गोलंदाजी मार्कवर. आणि इथे फटका चांगला आहे, फटका सुरेख आहे. चंद्रकांतच्या माध्यमातून चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये जाईल सीमा रेषे पार. 4 धावा चौकार. संख्या धाव फलकावर लावली जाते ती 6 धावा. यानंतरचा होणारा सामना नडई विपक्ष शिवळे. दोन्ही संघांच्या संघनायकांनी त्वरित नाणेफेकीसाठी यायचंय. नडई संघाचा कर्णधार आणि शिवळे संघाचा कर्णधार दोन्ही संघांच्या संघनायकांनी यायचंय नाणेफेकी करता. 6 धावा धाव फलकावर लावले जातील. अजिंक्यवर केलं गेलेला आक्रमण. पुढील चेंडू अजिंक्य आणि फुलटा चेंडू. हा चेंडू देखील सुरेख दर्जाचा फटका. चेंडू जाईल मिड ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तिथं आहेत. मिड ऑन रिजन मधून क्षेत्ररक्षक धावत आले. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षण झालं सुरेख. फेकी सुरेख. दरम्यान येणारी ही 1 धाव. धाव संख्या धाव फलकावर 7 धावा. या षटकामध्ये प्रथमच फलंदाजीसाठी स्ट्रायकिंग एंडला असेल तर जयेश आगिवले, द ब्रँड ऑफ कोल्टन. आणि पहिला चेंडू सन्मान दिले. सुरेख दर्जाचा चेंडू होता अजिंक्यचा. जयेशला माहिती होतं चांगला चेंडू आहे. चांगल्या चेंडूला दिलेला गेलेला सन्मान ही ओळख असते एक चांगल्या फलंदाजाची आणि जयेश आगिवले आपली ओळख निर्माण करून देतात. इथे सन्मान दिलाय. पुढील चेंडू अजिंक्य पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. जयेश आणि मोठा फटका खेळला जातो. फटका इथं बसलाय. चेंडू हवेमध्ये. चेंडू कडे क्षेत्ररक्षक कोणतेही चूक करत नाही. जयेश आगिवले ब्रँड ऑफ कोल्टन बॅक टू द पवेलियन. जयेश आगिवले परत आहेत. नवीन फलंदाज महेश मैदानाच्या आतमध्ये. 39 धावांचं लक्ष जरी मोठं नसलं तरी क्रिकेटमध्ये प्रेडिक्शन करणं आपण प्रेडिक्शन करू शकत नाही. क्रिकेटचा खेळ आहे ज्यामध्ये प्रेडिक्शन फेल आहे. आणि दरम्यान येणारी ही 1 धाव चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला चेंडू त्यावर 1 धाव येते आणि धाव संख्या धाव फलकावर लावली जाईल ती 8 धावा. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा देतो. पहिलं षटक स्लॉकचं षटक संपलं आणि षटकामध्ये धावा आल्यात केवळ आणि केवळ 8 धावा. 8 धावा धाव फलकावर लावतील. उर्वरित 3 षटकांमध्ये 31 धावांची गरज असेल. शिवळे संघाचे कर्णधार आणि नडई संघाचे कर्णधार आपल्यासाठी लास्ट ऑफिशियल कॉल असेल. यानंतर जो कर्णधार उपस्थित राहणार नाही त्याला पेनल्टीला सामोरं जायला लागेल याची नोंद घ्यायची. शिवळे संघाचा कर्णधार आणि नडई संघाचा कर्णधार आपल्यासाठी लास्ट ऑफिशियल कॉल आहे. नडई संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. शिवळे संघ आपण लक्षात घ्यायचे. पहिली इनिंग झाली, दुसरी इनिंग इथं चालू आहे. इथं उपस्थित राहायचं अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जायला लागेल. शिवळे संघाचा कर्णधार. दरम्यान सामन्याकडे आपण वळूयात. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये धावा धावफलकर लावल्या गेल्या त्या 8 धावा.
39 धावांचा पाठलाग करतायत नवीन गोलंदाजी मार्कवर आपण बघू शकता अवेलला. यापूर्वी अजिंक्यने चांगली गोलंदाजी केली होती, अजिंक्यने धावा खर्च केल्या 8. अवेल इथे स्ट्रायकिंग गोलंदाजी मार्कवर असेल. त्याचप्रमाणे स्ट्रायकिंग एंडला फलंदाज चंद्रकांत स्ट्राईकला आले होते, ओपनिंग पेअर मध्ये समाविष्ट होते. अजून देखील स्ट्रायकिंग एंडला मोठा फटका खेळला जातो, चेंडू जाईल सीमा रेषे पार. इट्स अ ब्लास्ट, इट्स अ मॅक्झिमम. षटकार 6 धावा. डीजे धन्यवाद डीजे. षटकार येतोय आणि या षटकारासोबत पारितोषिक आलंय जर का बॅक टू बॅक 3 षटकार खेळत असतील. गणेशजी ठाकरे यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज आणि हा फ्लॅग फटका, हा चेंडू जाईल सीमा पार. चौकाराकरिता 4 धावा. अजिंक्यने पहिल्या षटकामध्ये फलंदाजांना जकडून ठेवलं होतं, बांधून ठेवलं होतं, रोखून ठेवलं होतं. त्या बेड्या तोडून या षटकामध्ये फलंदाजी करतोय तो चंदू. शिवळे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. यानंतर दोन्ही संघांनी तयार राहायचं, नडई संघ आणि शिवळे संघ. कुठे जायचं नाहीये. आणि इतर बॅटची कडा घेऊन चेंडू जाईल सीमा रेषे पार. येणारा बॅक टू बॅकचा 3रा प्रहार. चौकार. बावीस जिंकण्यासाठी 15 चेंडू 17 धावांची गरज कोल्टन संघाला. या षटकामध्ये पूर्णपणे स्वतःच्या संघाला सामन्यामध्ये आणून ठेवले ते फलंदाज चंदूने, कारण 3 चेंडूंवर 3 मोठे प्रहार केले जातात. पहिल्या चेंडूचा जर का विचार केला षटकार खेळला होता, दुसऱ्या चेंडूवर चौकार आला, तिसऱ्या चेंडूवर देखील चौकार आलाय. आता अवेलला विचार करावा लागेल. चंद्रकांतची विकेट घेणं नितांत गरजेचं झालेलं आहे वडवली संघाकरिता. आणि मोठा फटका खेळला जातो, हा चेंडू देखील हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाहीये. बाद झाले फलंदाज चंद्रकांत. बॅक टू द पॅव्हिलियन. सामन्यामध्ये पूर्णपणे आणलंय चंद्रकांतने. चंद्रकांत बाद झाला. नवीन फलंदाज तानाजी ठाकरे. संघाचे कर्णधार, संघाचे संघमालक, संघाचे आधारस्तंभ तानाजी ठाकरे मैदानाच्या आतमध्ये आपण फलंदाजी करता त्यांना बघू शकतो. एक दिग्गज, एक लेजेंड तानाजी ठाकरे कुठेतरी स्ट्रायकिंग एंडला आपण बघू शकता.
दुसरा षटक प्रगतीपथावर आहे आणि धावा धावफलकावर लावल्या गेल्या त्या तब्बल 22 धावा. 39 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेले कोलटन संघ चांगली फटकेबाजी आपल्याला बघायला मिळाली. विशेषतः चंद्रकांतचं कौतुक करावं लागेल, काय सुरेख फटकेबाजी केली. धावसंख्या धावफलकावर लावली जाते 22 धावा. अवेलचा पुढे चेंडू आणि इथं यष्टी रक्षकाकडून झाल्या चुका, मात्र क्षेत्ररक्षक तिथं कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. रनआउटच्या स्वरूपामध्ये तानाजी ठाकरे बॅक टू द पवेलियन. खाया पिया कुछ नाही, ग्लास तोडा बाहर आना. कॅरी ऑन डीजे. मध्ये थोडी शांतता बाळगायचे. 13 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या 3 चेंडूंवर आक्रमण केलं गेलं होतं, त्याचं प्रत्युत्तर देत असताना सलगच्या 2 चेंडूंवर 2 विकेट्स मिळवल्यात ते गोलंदाज आवेलने. जशास तसं उत्तर टिट फॉर टॅट कसं देतात हे इथे आवेलने दाखवून दिले. बॅक टू बॅक 2 चेंडूंवर 2 विकेट्स मिळवल्या. आणि हा चेंडू रिवर्सचा फटका, चेंडू जाईल सीमारेष पार. 4 धावा चौकार. गेल्या तब्बल 26 या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 18 धावा धावफलकावर आल्या या षटकामध्ये. पहिल्या षटकाचा जर का विचार केला तर अजिंक्यने केवळ आणि केवळ 8 धावा खर्ची करत 1 विकेट मिळवली होती आणि आवेलने या षटकामध्ये 2 गडी तर बाद झाले, 1 रनआउटच्या स्वरूपामध्ये आणि 1 विकेट आवेलच्या खात्यामध्ये, मात्र तब्बल 18 धावा खर्ची केल्या. अशा एकूण 2 षटकांती धावा धावफलकावर लावल्या गेल्या तर 26 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 धावा. आता उर्वरित 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. 13 धावांची गरज असताना स्वप्नीलच्या खांद्यावर जबाबदारी टाकली जाते. वडवली संघाचे कर्णधार सतीश शेळके सर यांच्याकडून जबाबदारी दिली जाते ती स्वप्नीलच्या खांद्यावर. सरांना माहिती आहे की स्वप्नील एक चांगल्या दर्जाचा गोलंदाज आहे. जर का या सामन्यामध्ये कोणी जर का कमबॅक करून देऊ शकतो वडवली संघाला तर तो स्वप्नील आहे. 12 चेंडू 13 धावांची आवश्यकता. आणि महेश स्ट्रायकिंग एडला एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्यांची ओळख, बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्यांची ओळख मुरबाड तालुक्याच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आहे, असे महेश कुठेतरी स्ट्रायकिंग एंडला असतील आणि त्यांना सामोरं जाईल तर स्वप्नील. आणि इथं फटका फसला होता, चेंडू हवेमध्ये होता, मात्र चेंडू नो मॅन्स लँड मध्ये जात आहे आणि इथं क्षेत्ररक्षणामध्ये चुका होत आहेत. दरम्यान
तिसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि तिसरी धाव इथं धावता धावता पूर्ण होईल. धाव संख्या जाऊन पोहोचते 29 धावा. 26+3 29 धावा. मी कोलटन संघाच्या खेळाडू कक्षाला विनंती करतोय की इथं जास्त आरडाओरड करू नका, नाही तर पेनल्टीला सामोरं जायला लागेल. पहिल्या चेंडूवर 3 धावा आल्या. समीकरण बदललं. धावफलकावर लावलं जाते 29 धावा. आता जिंकण्यासाठी केवळ आणि केवळ 10 धावांची गरज. 11 चेंडू 10 धावांची गरज. कमबॅक करण्याची गरज इथे वडवली संघाला आणि त्यासाठी तुम्हाला मिळवाव्या लागतील विकेट्स. आणि इथं लाऊड अपील गेली होती, मात्र लेग बिफोर द विकेटचा कोणताही नियम आपल्या या स्पर्धेमध्ये लागू नाहीये. त्याच्यामुळे येणारी ही लेग बाईच्या स्वरूपामध्ये येणारी ही 1 धाव आणि धाव फलकावर धावा आता लावल्या जातील ती 31. 30 धावा जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता असेल. काहीतरी जादुई करिश्मा करावा लागेल, कारण 10 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. जर का षटकार खेळत असतील फलंदाज, तर उत्तमजी ठाकरे यांच्याकडून 501 रुपयांचा कॅश प्राइज. एका षटकाराकरिता 501 रुपयांचा कॅश प्राइज आहे. उत्तमजी ठाकरे सरांकडून. आणि इथं षटकाराच्या नादामध्ये, पारितोषिकाच्या नादामध्ये विकेट गमावले. विकेटचं पतन होतंय. महेश बॅक टू द पवेलियन. कॅरी ऑन डीजे. रोशन जर का षटकार खेळत असेल तर छगनजी बांगर यांच्याकडून 251. त्याचप्रमाणे मंगेशजी चौधरी यांच्याकडून देखील 101 रुपयांचा कॅश प्राइज असेल. छगनजी बांगर यांच्याकडून 251. त्याचप्रमाणे मंगेशजी चौधरी यांच्याकडून 101 रुपयांचा कॅश प्राइज. स्वप्नीलचा पुढील चेंडू. स्ट्रायकिंग एंडला रोशन. आणि मोठा फटका खेळायचा होता. फटका इथं फसलाय. निर्धाव चेंडू. या सामन्यामध्ये पुन्हा एकदा दमखम आलंय स्वप्नीलच्या गोलंदाजीमुळे. कारण पहिल्या चेंडूवर 3 धाव आल्या, तर त्यानंतर 1 धाव आली आणि त्यानंतर सलगचे 2 चेंडू इथे निर्धाव आलेत. त्यामध्ये एक विकेट देखील होती. 4 चेंडू झालेत या षटकामध्ये. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. उर्वरित 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. या सामन्यामध्ये कुठेतरी रंगत आले. आणि इथं देखील बॅटची कडा आणि कॉटन बॉल ची संधी होती आणि त्या संधीचं केलंय सोनं. स्वप्नील या सामन्यामध्ये वडवली संघाला पुन्हा एकदा आणून ठेवतोय. विकेटचं पतन. डीजे
6 चेंडू 7 धावांची गरज आहे आणि धाव फलका. आणि जर का कोलटन संघाचा कोणताही फलंदाज षटकार खेळत असेल तर गणेश ठाकरे यांच्याकडून 501 रुपयांचं कॅश प्राइज असेल. आणि फलंदाजी मार्कवर फलंदाज नरेश, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज योगेश. योगेश टू नरेश. सामना रंगेल 6 चेंडू 7 धावांचे. आणि जर का कोणत्याही प्रकारे सामना बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल याची नोंद घ्यायची दोन्ही संघांनी. 6 चेंडू 7 धावांची गरज. 6 चेंडू 7 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कवर योगेश येत आहेत. सामन्यामध्ये अतिशय रंगत आली आणि त्याचं कारण म्हणजे स्वप्नीलचं ते मागचं षटक. धावा खर्च केल्या केवळ आणि केवळ 6 आणि 2 गडी बाद केले. जिथे 2 षटकांमध्ये 13 धावांची गरज होती तिथं केवळ आणि केवळ 6 धावा खर्च केल्या. 2 विकेट्स देखील मिळवल्या आणि शेवटच्या षटकामध्ये योगेशच्या षटकामध्ये धावांची गरज आहे ती 6 चेंडू 7 धावा. असं वाटत होतं की कोलटन संघ वन साइड मॅच घेऊन जाईल, एकतर्फी लढत होईल. मात्र कुठेतरी रंगत आणण्यामध्ये वडवली संघाच्या या गोलंदाजांना यश येतंय. यासाठीच का होईना वडवली संघाचं नाव धडाकेबाज वडवली म्हणून ओळखलं जातं, यात काही शंका नाही. योगेशचा पहिला चेंडू आणि इथे पहिल्या चेंडूवर बाईच्या स्वरूपामध्ये येणारी ही एक धाव. चुका घडतायत. जर का एसटी रक्षकाने चेंडू कलेक्ट केला असता तर निश्चितच कोणत्याही प्रकारे धाव घेता आली नसती, धाव झाली नसती. जर का गोलंदाज कोणत्याही प्रकारे निर्धाव चेंडू हाताळत असेल, एसटी रक्षकाने सुरेख एसटी रक्षण केलं, कलेक्शन केलं तर कोणत्याही प्रकारे धाव घेतली जाणार नाही, दिली जाणार नाही. याची नोंद घ्यायची दोन्ही फलंदाजांनी. पहिल्या चेंडूवर 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव आली आणि उर्वरित 5 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज असताना कोलटन संघाचा हार्ड हिटर धीरज ठाकरे स्ट्रायकिंग एंडला. विकेटचं पतन धीरज ठाकरे बॅक टू द पॅव्हिलियन. चार चेंडू 6 धावांची गरज. एक मोठा फटका आणि कोलटन संघ विजयी. आणि प्रत्येक निर्धाव चेंडू कुठेतरी दडपण असेल ते कोलटन संघाच्या फलंदाजांवर. 4 चेंडू 6 धावांची गरज. आणि हा देखील मोठा फटका खेळ. हा निर्धाव चेंडू आणि सामन्यामध्ये रंगत वाढते, दडपण वाढते. फलंदाजाच्या डोक्यावर 3 चेंडू 6 धावांची गरज. आणि हा चेंडू देखील बॅटची कडा, फलंदाजांचा बोट आबाळाकडं, गडी बाद. 2 चेंडू 6 धावांची गरज. 2 चेंडू 5 धावा करत असतील तर सुपर ओव्हर
2 चेंडू 6 धावा केल्या तर इथं कोलटन संघ विजय होईल आणि 2 चेंडू 5 धावा जर का करू शकले नाही तर नक्कीच इथं वडवली संघ विजय होईल. 6 चेंडू 7 धावांची गरज होती आणि 2 चेंडू 6 धावांची गरज. वाटलं होतं की वडवली संघ या सामन्यामधून बाहेर फेकला गेलाय, मात्र कोलटन संघाच्या तोंडचा घास पळवण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे हे दाखवून दिले. 2 चेंडू 6 धावांची गरज, एक मोठा फटका, कोलटन संघ विजय होईल आणि एक विकेट इथं पूर्णपणे आणून ठेवेल ते वडवली संघाला या सामन्यामध्ये. 2 चेंडू 6 धावांची गरज आणि इथं चेंडू हवेमध्ये. काय होतंय इथे, काय होतंय, चुका झाल्यात, झेल झाला असता. फुलटॉस चेंडू ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, त्यावर येते 1 धाव आणि 1 चेंडू 5 धावांची गरज. चौकार आला तर सुपर ओव्हर, मोठा फटका आला, षटकार आला तर विजयी कोलटन संघ. 1 चेंडू 5 धावा, 1 चेंडू 5 धावांची गरज. 1 चेंडू 4 धावा, माफ करा, 1 चेंडू 5 धावा, 5 धावा 1 चेंडू. एक मोठा फटका सामन्याला कलाटणी देऊ शकतो, विजय झुकवू शकतो कोलटन संघाच्या दिशेने आणि 1 निर्धाव चेंडू नक्कीच इथे वडवली संघाला विजय करून जाईल असं वाटलं होतं. वडवली संघ या सामन्यामध्ये पराभूत होईल, कोलटन संघ एकतर्फी विजयी होईल, मात्र तसं कोणत्याही प्रकारचे चित्र आपल्याला बघायला मिळत नाहीये. वारंवार मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये स्वतःच्या हातामधून सामना निसटताना आपल्याला बघायला मिळतोय कोलटन संघाच्या. वेळ दौडायची नाहीये, थोडी घाई करा, स्पीडअप द्या. एक चेंडू 5 धावांची गरज. 4 धावा जर का केल्या तर सुपर ओव्हर, 5 धावा केल्या म्हणजे षटकार जर का खेळला तर नक्कीच कोलटन संघ विजयी होईल. या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये पहिली सुपर ओव्हर प्रेक्षकांना बघायला मिळते का, या एका चेंडूवर आपल्याला नक्की समजणार आहे, कळणार आहे. येणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला ते बघायला मिळेलच. 1 चेंडू 5 धावा आणि इथं मोठा फटका खेळला गेलाय. दरम्यान तिथं क्षेत्ररक्षणामध्ये कोणती चूक झाली नाही. कोलटन संघ इथं पराभवाच्या छायेमध्ये गेलाय आणि विजयी संघ वडवली निसटता पराभव त्यांनी खेचून आणलाय. नक्कीच विजयी संघाचं, वडवली संघाचं अभिनंदन, जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक.